नमस्कार. माझं नाव दिनार सोहोनी. मी एक वकील आहे, पत्रकार नाहीये, पॉलिटिकल ऑब्झर्वर आहे. राजकारणात मला इंटरेस्ट आहे, म्हणून मी राजकारणात चाललेल्या घटना मी बारकाईने बघत असतो, त्यांच्यावर ऑब्झर्वेशन माझं देत असतो. त्याच्यामुळे आता मी ऑब्झर्वेशन देतो तुम्हाला माझं. राज ठाकरे यांनी परवा म्हणजे काही दिवसापूर्वी विधान केलं, आणि ते बरोबरच आहे विधान, की इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट मध्ये जर का तुम्ही एका स्टेट म्हणून दुसऱ्या स्टेट मध्ये गेलात तर पोलीस व्हेरिफिकेशन लागतं. तुम्हाला सगळं द्यावं लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमचा इतर डेटा हा द्यावा लागतो पोलिसांना. पोलीस व्हेरिफिकेशन होतं. एस्पेशली जर का तुम्ही लेबरर असाल आणि एका स्टेट म्हणून दुसऱ्या स्टेटमध्ये टेम्पररीली मायग्रेट होत असाल, म्हणजे समजा मी इथून चेन्नईला मायग्रेट होतोय, कन्स्ट्रक्शन मध्ये मजूर आहे आणि फक्त 6 महिनेच मायग्रेट होतील, त्याच्यानंतर ते काम कम्प्लीट होणार आहे. तसे कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये विशेषतः जास्त करून ते द्यावं लागतं, कारण जो माणूस थोड्या काळासाठी दुसऱ्या स्टेट म्हणून आलाय त्याचे वेअर अबाउट्स माहिती पाहिजे. तर ते म्हणाले होते इंटरस्टेट मायग्रेशन मध्ये पोलीस व्हेरिफिकेशन होतं, आणि हा काय मी कायदा केलेला नाहीये, हा स्टेटने कायदा केलेला. अगदी बरोबर आहे, प्रॉब्लेमच नाही, प्रश्नच नाहीये. पण त्याच्यामध्ये एक मोठी फ्लॉ म्हणजे चूक त्याने केली ती अशी, की एका स्टेट म्हणून दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही जाता, मायग्रेट होता, तेव्हा तिथली भाषा यायला पाहिजे, असं कायद्यात कुठेही स्टेट केलेलं नाही. म्हणजे मी मद्रासहून जर का मुंबईत शिफ्ट झालो आणि टेम्पररी किंवा परमनंट कसंही असो, तर मला पोलीस व्हेरिफिकेशन जरी लागलं तरी मला मराठी यायला पाहिजे असं कंपल्शन नाही. मी इथून जर का गुजरातमध्ये शिफ्ट झालो तर मला गुजराती यायला पाहिजे असं कंपल्शन नाही. मी इथून केरळामध्ये शिफ्ट झालो तर मल्याळम यायला पाहिजे असं कंपल्शन मुळीच नाही. तर ही चूक जर का त्यांनी अवॉइड केली, अशा चुका जर का अवॉइड केला, आता ते खूप बिझी असतात, यावेळी त्यांना कायदा शिकणं शक्य नाही. तर नुसता जो इंटरस्टेट मायग्रेशनवर तुम्हाला बोलायचं असेल तर फक्त त्या तेवढ्या ऍक्टचा अभ्यास करावा, किंवा त्यांनी एखाद्या वकिला कन्सल्टंट किंवा मार्गदर्शक किंवा ऍडवायझर म्हणून ठेवावं. आणि जेव्हा कायद्यावर बोलायचं असेल, कायद्याच्या संदर्भात, तेव्हा त्याचा सल्ला जरूर घ्यावा. असं मी, आणि मुंबईत शेकडो हुशार वकील आहेत, हे मी आधीच सांगतो की मी वकिली असं स्टेट केलंय म्हणून माझी अशी मुळीच इच्छा नाही की त्यांनी मला कन्सल्टंट नेमावं. आणि ऑन द कॉन्ट्री मला कन्सल्टंट विचारलं तरी मी जाणार नाही, कारण ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये मला इंटरेस्ट नाहीये. हे जर का केलं तर याच्या चुका अवॉइड होतील, आणि ते काही 4 कायदा समजणारे बुद्धिमान लोक आहेत तेही वोट देतील. मी स्वतः मनसेचा वोटर राहिलेले गेली अनेक वर्ष, म्हणजे पार्टी स्थापन झाल्यापासून. आणि राज ठाकरे एक हुशार आहेत, अतिशय चांगले उत्तम दर्जाचे वक्ते आहेत, त्यांना कळकळ आहे मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल, म्हणून त्यांच्याकडून अशी चुकीची स्टेटमेंट मला एक्सपेक्टेड नाहीये. उद्धव ठाकरेंकडून झाली तर मी लक्षही देणार नाही, पण जेव्हा राज ठाकरेंकडून झाली तर मला असं वाटतं की एखादा चांगला हुशार नेता राजकीय क्षितिजावरून अस्तंगत होऊ नये, म्हणून मी माझी प्रेमाची सूचना मी मनसे कार्यकर्त्यांना आणि ठाकरेंना सुद्धा करतोय की त्या कायद्याचा थोडा नीट अभ्यास करून मग कायद्याबद्दल जजमेंट पास करावं. धन्यवाद.